नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालंय. सकाळी 5:07 त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सध्या त्यांचं पार्थिव निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. पुरंदरे वाड्यामध्ये अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दीही केलेली आहे. सकाळी 10:30 वाजता बाबासाहेबांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जाणता राजा या महानाट्याची निर्मिती बाबासाहेबांनी केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास राज्याच्या कानाकोपऱ्यात, जगभरात, देशभरात पोहोचवण्याचं काम त्यांनी अविरत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या निधनानंतर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. ट्विट आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतात. माझं दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं इतिहास आणि साहित्य क्षेत्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओळख करून देण्यामध्ये बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे. त्यांचं कार्य नेहमीच आठवणीत कायम राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. शिवशाहीर शिवचरणी लीन झाला असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो तर मुख्यमंत्र्यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहिलाय. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत असा मुलूक पालथा घालण्यासाठी जीवाचं रान केलं. जिथं जिथं महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट किल्ले तिथे तिथे बाबासाहेब पोहोचले. त्यांनी संदर्भ माहिती गोळा केली, अभ्यास, संशोधन केलं आणि तितक्याच तन्मयतेनं शिवमहिमा महाराष्ट्रच नव्हे तर जगभर पोहोचवला. घराघरामध्ये शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजपुंज पैलूंचं दर्शन घडवावं यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानलं. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवरायचरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत कीर्तीची कवने लिहिण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहोचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरे वाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनानं अंतर्धान पावलाय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषितुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी जगदंबाचरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. बाबासाहेबांची सर्वात मोठी ओळख कोणती? तर त्यांनी कधीही इतिहास मोडून तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सीम प्रेम केलं, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित
प्रत्येक तारीख, प्रत्येक प्रसंग मुखोद्गत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास होता. ध्येयाप्रती समर्पित व्यक्तिमत्व, वेळ शब्दांचे पक्के, सतत राष्ट्र निर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी कठोर परिश्रम, असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भावपूर्ण श्रद्धांजली बाबासाहेब पुरंदरे यांना अर्पण केलेली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातनं सावरण्याचं बळ देवो, अशी श्रद्धांजली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाहिलेली आहे. 100व्या वर्षात पदार्पण केलेल्या पद्मविभूषण बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनच अतिशय प्रेरणादायी आणि नवीन ऊर्जा देणारं असं होतं. आपल्या ओघवत्या वाणीतून छत्रपती शिवराय जिवंत करणाऱ्या बाबासाहेबांचं साहित्य, इतिहास आणि अशा अनेक क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणं ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली, अशा आशयाचं ट्विट नारायण राणे यांनी केलेलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे दुःख झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली आहे. त्यांच्यामुळे जगाला शिवाजी महाराजांचा इतिहास समजल्याचं गडकरी म्हणाले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शिवचरित्र आणि शिवरायाचं महत्त्व त्यावेळच्या विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला समजावून सांगितलं. त्यातून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आणि शिवरायांचा इतिहास कळला. माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्या काळात ही प्रेरणा बाबासाहेबांनी दिली आणि त्यांचे जे संस्कार होते, त्यांनी जी माहिती, इतिहास सांगितला, त्यातूनच व्यक्तिमत्व घडलं. त्या बाबासाहेबांना आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कारण शिवाजी महाराजांचं यथार्थ जीवन त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितलं आणि त्यामुळे त्यांचं जीवन शिवरायांच्या इतिहासाने अजरामर झालं. येणाऱ्या पिढ्यानपिढ्या त्यांना कधी विसरू शकत नाही. एवढं मोठं परमेश्वरांनी त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं ही ईश्वराची प्रार्थना. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांची या संदर्भातली भावना आपण जाणून घेऊया. देवेंद्रजी, आपलं खरंच खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. मात्र अतिशय दुर्दैवी ही बातमी आज सकाळीच आपल्यापर्यंत पोहोचली. आपली या संदर्भातली नेमकी काय प्रतिक्रिया? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक सच्चा शिवभक्त, एक महान इतिहासकार आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घरोघरी पोचवलं आणि आपलं संपूर्ण जीवन हे महाराजांच्या चरणी अर्पित केलं, अशा प्रकारचं एक देशभक्त व्यक्तिमत्व आपल्यातनं निघून गेलंय. नुकतंच 100व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला होता आणि त्यावेळी असं वाटलं होतं की अजून अनेक वर्ष त्यांचं सानिध्य हे आपल्याला लाभेल. पण दुर्दैवाने प्रकृती ढासळली आणि ते आपल्यातनं निघून गेले. पण हा छत्रपतींचा सच्चा सेवक, ज्या प्रकारे त्यांनी गडकिल्ल्यांची सेवा केली, गडकिल्ल्यांचा महात्म्य हे सामान्य माणसापर्यंत पोहोचवलं, ज्या प्रकारे त्यांनी महाराजांचं व्यक्तिमत्व लहान लहान मुलांपर्यंत पोहोचवलं आणि जाणता राजा या महानाट्याच्या द्वारे आमचा राजा हा किती महान होता, तो कसा वैश्विक होता आणि कशा प्रकारे खऱ्या अर्थानं मुघलांच्या बेड्यातनं पहिल्यांदा स्वातंत्र्य देण्याचं काम आणि स्वराज्य स्थापित करण्याचं काम आमच्या राजांनी केलं, हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे बाबासाहेब होते. त्यामुळे अशा प्रकारच्या शिवभक्ताचं, राष्ट्रभक्ताचं आपल्यातनं जाणं हे खरोखर एक अशी पोकळी तयार करणार आहे की जी कधीच भरून निघणार नाही. मी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना या ठिकाणी मनापासून श्रद्धांजली व्यक्त करतो. देवेंद्रजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाबासाहेब म्हणजे चालता बोलता इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोचवणारे कोण असतील तर ते बाबासाहेब पुरंदरे. लेखणी, वाणी आणि जाणता राजा अशा विविध मार्गाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात पहाडी आवाज असं काही शब्दफेक असायची की भाल्याच्या पात्याप्रमाणे ते तीक्ष्ण शब्द हृदयाला भिडायचे, सळसळतं रक्त सळसळायचे. आणि असे काही प्रसंग असायचे की आपला त्यांचा कंठ दाटून आला की आपल्या डोळ्यात टचकन पाणी यावं. इतकी अलौकिक शैली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या व्याख्यानामध्ये त्यांनी या नव्या पिढीला अनुभवायस दिली. हे आमचं भाग्य. अनेक मान्यवर, अनेक दिग्गज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करतायत. बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आदरांजली वाहिलेली आहे. त्या इतिहासाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी शेकडो व्याख्याने दिली आणि या विषयाच्या संबंधीची आस्था असे योगदान देणारे डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये एका गोष्टीचं समाधान म्हणता येणार नाही, पण ते दीर्घायुष्य होते. वयाची 100 ती यशस्वीपणानं आणि सतत लोकांशी सुसंवाद ठेवत गाठण्याच्या संबंधी, पार पाडण्याच्या संबंधीचं यश हे त्यांना लोकांच्या सदिच्छेमुळे मिळालं असं माझं मत आहे. आज ते नाहीच. त्याच्याबद्दलची एक अस्वस्थता, दुःख हे अनेकांच्या मनामध्ये आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास हा राज्याच्या समोर ठेवला. त्याच्यामध्ये काही वादग्रस्त सुद्धा मुद्दे होते, पण त्या संबंधीचं भाष्य हे करायला मी स्वतः काही जाणकार नाही, की इतिहासाच्या संबंधीचा तज्ञ नाही. पण हे जरी असलं, पण कुणीही काही एक फार मोठी कामगिरी आयुष्य त्याच्यात खर्च करून केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीतरी उघडं काही लोक काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतच असतात. ते कदाचित याही बाबतीत, यांच्या बाबतीत सुद्धा केले गेले. पण हे सगळं खरं असलं तरी इतिहासाच्या संबंधीची आस्था निर्माण करण्याच्या संबंधीचं त्यांचं योगदान हे आपण विसरू शकत नाही. साहेब, याच्या पुढे म्हणजे त्यांनी जे काम आतापर्यंत राज्यात उभं केलेलं आहे ते पुढे अजून टिकून राहावं, ते वृद्धिंगत व्हावं, यासाठी आपण काही करू शकतोय का? असं की मी काही यातला तज्ञ जर मगाशी सांगितलं त्यावर मी काही याच्यावर भाष्य करणार नाही. याच्यात वेगवेगळी मतं आहेत, अगदी तीव्र वेगळी मतं आहेत, आणि त्यामुळे मला त्याच्यात पडायचं नाही.
साहेब, आपण 2 दिवसापासून नाशिकच्या दौऱ्यावर आहात. अनेक कार्यक्रम, कालचा सुद्धा कार्यक्रम अत्यंत उत्साहानं पार पडलेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यात दुसरीकडे काही घटना घडत आहेत. त्यामध्ये त्रिपुरातल्या सगळ्या ज्या घटनेचे पडसाद जे आहेत ते मालेगाव असतील, त्याप्रमाणे अमरावती या ठिकाणी पडत आहेत. आपण या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी आता गर्दी केलेली आहे. त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्यावरती संस्कार केले आणि तरुण पिढीला संस्कार म्हणजे काय, शिवाजी महाराज म्हणजे काय, वातावरण म्हणजे काय, कसं जगावं हे शिकवलं. तेव्हा बाबासाहेबांसारखा माणूस पुन्हा इतिहासात निर्माण होणं अवघड आहे. आजच्या तरुण पिढीला त्यांच्यापासून काही शिकायचं असेल तर सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसांच्यावरती प्रेम करायला शिकावं हे मला असं वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. भयंकर बारीक लक्ष की कोण काय करतं, कोणाचं काय, कोणाला काय अडचण आहे, बरोबर ते कोणत्याही अडचणी असल्या तरी आपल्या घरच्या तरी पण ते सोडवायचे किंवा नाही आज बाबासाहेब मला असं आहे, बरं ठीक आहे, तरी पण ते, आणि कोणी असू द्या, मी असं नाही, कोणी जरी असेल तरी पण ते कोणाच्या अडचणी आणि शांत चित्ताने, कधी राग नाही, कधीच नाही, आणि लोभ तर कधीच नाही. त्यांनी कधी पण असं म्हणाल नाही की मला असा सन्मान द्या, माझा मान करा किंवा मला असं काही करा, असं कधीच म्हणाले नाही. लेखक आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे निकटवर्तीय डॉक्टर सागर देशपांडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी संवाद साधला. पाहूया. बाबासाहेबांच्या आयुष्यावरती बाबासाहेबांनी स्वतः अनेक पुस्तकं लिहिली, मात्र त्यांच्या आयुष्यावरती जे पुस्तक तयार केलं गेलं बेल भंडारा नावाचं, बाबासाहेबांचं आत्मचरित्र, त्याचीही एक मोठी रंजक कथा आहे. आयुष्यभर ज्या माणसानं दुसऱ्यांना कथा सांगितल्या त्याची स्वतःची गोष्ट काय ते आपण विचारूया. कसा हा सगळा बाबासाहेबांचा तुम्ही प्रवास सांगाल, कारण मला वाटतं वय नसेल तरीही त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला या पुस्तकाच्या साठी म्हणून सांगितल्या असतील, तेवढ्या गप्पा झाल्या असतील. काय काय गोष्टी तुम्ही रेकॉर्डवरती घेतल्या किंवा कुठल्या घ्यायच्या राहिल्यात ज्या यायला हव्यात, अशा असंख्य गोष्टी इतक्या त्यांच्या फिरस्तीच्या आयुष्याच्या असतील. बाबासाहेबांनी कळत्या वयापासून जी फिरती केलेली असेल, गडकिल्ले बघायला, समाध्या, मशिदी, दर्गे, लेणी, गुहा, घाट, भुईकोट किल्ले, जलदुर्ग, महाराष्ट्रातले किल्ले, भारतातले किल्ले, जगभरातले किल्ले, मला असं वाटतंय हा लक्षावधी मैलांचा प्रवास आहे. त्या आयुष्यामध्ये इतक्या घटना घडल्या, तो सगळा प्रवास जर एकत्र आला तर नव्या पिढीला एक प्रेरणा काय मिळेल, तर एखादा माणूस आपल्या आयुष्याचं प्रयोजन जेव्हा सापडतं, मुलं म्हणायचे की सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय, आपण कशासाठी जन्माला आलोय हे ज्यांना जितक्या लवकर कळतं तर त्या माणसाचं आयुष्य धन्य होतं. बाबासाहेबांना ते वयाच्या 8व्या वर्षी कळलं, सिंहगडावर त्यांच्या वडिलांनी नेलं. त्या ज्या प्रेरणा, ते प्रेम जे शिवचरित्राबद्दलचं त्यांच्या मनात आलं, तेव्हापासून बाबासाहेबांनी शिवचरित्र हाच एक ध्यास घेतला आणि ते मांडण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले, जे परिश्रम घेतले ते इतके प्रचंड आहेत. हे मी जवळून बघितले. जे माझ्या जन्मानंतर होते ते मला बघायला मिळाले, त्याच्या आधीचे ऐकायला मिळाले, अनेकांच्याकडनं ऐकले, मी वाचले, माझ्या वडिलांच्याकडनं ऐकले, आणि त्यानंतर लक्षात आलं की बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट जर प्रत्येक व्यक्ती आपापल्या आयुष्यामध्ये आपल्या ठरलेल्या कामात जरी घ्यायला लागला तर मला असं वाटतं त्याचं आयुष्य उभं राहील, त्याचं आयुष्य धन्य होईल. आणि याही पलीकडे जाऊन बाबासाहेबांचा विचार होता की शिवचरित्र कशासाठी, तर त्यातल्या प्रेरणा हा देश उभारण्यासाठी आहेत. आणि ते बघताना मग मी बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब, तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहायला पाहिजे. इतक्या पुराव्यानेसी तुम्ही शिवचरित्र सादर केलं तर तुमचं आत्मचरित्र आम्हाला वाचायला मिळालं तर आमच्या पिढ्या धन्य होतील. बाबासाहेबांच्या वेळेमुळे त्यांना ते शक्य होत नव्हतं. बाबासाहेब एक शब्द वापरायचे, आसन विजय नाही. आसन विजय म्हणजे बैठक लावून बसणे. आधीपर्यंत केलं ते,
लोक प्रचंड संख्येने भेटायला यायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच पुरंदरे वाड्यात पहाटे 4-4:30 पासून रात्री 11:30 पर्यंत जगभरातले लोक भेटायला यायचे, ज्यातले बहुसंख्य ओळखीचे नसायचे. अशा काळात मला वेळ उपलब्ध नसल्यामुळे मी वारंवार पाठपुरावा करत होतो, विनंती करत होतो. आणि 99 साली बाबासाहेबांचा वाढदिवस झाल्यानंतर मी बाबासाहेबांना विनंती केली, बाबासाहेब तुमचं चरित्र लिहायची परवानगी द्या. बाबासाहेबांनी ती आनंदाने दिली. त्यानंतरची 11 वर्ष ही झपाटल्यासारखी होती. बाबासाहेबांचं चरित्र ज्या दिवशी प्रकाशित झालं त्यांच्या 90व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ऑगस्ट 2010 मध्ये, तुम्हाला मी खरंच सांगतो की एकाच वेळी माझ्या मनात प्रचंड आनंद होता. म्हणजे आपण घरात दूध तापवायला ठेवलं आणि ते एकदम उतू गेल्यानंतर तसा तो आनंद उतू जात होता. पण त्यावेळेला एक मोठं पोकळी होती की माझ्या मनावरचं एक दडपणही कमी झालं होतं. आणि एक समाधान याचं होतं की नव्या पिढीला ज्यांनी पुराव्यासहित शिवचरित्र मांडलं त्यांचं आयुष्य पुराव्यासहित की ज्यांनी स्वतः तपासलेले आहेत, त्यातल्या काही दुरुस्त्या केल्या, हे सगळं मला मांडता आलं. त्या नव्या पिढीने त्याचं प्रचंड स्वागत केलं. बेलभंडारा वाचून काही जणांनी आपलं आयुष्य संपवण्याचा घेतलेला निर्णय बदलला आणि आपल्या आत्महत्या थांबवल्या. अशी अनेक उदाहरणं बाबासाहेबांपर्यंत यायची, माझ्यापर्यंत पत्र यायची. बेलभंडारा तुम्ही जे वाचू शकतात त्यांच्यासाठी लिहिलात, पण आम्ही अंध आहोत, आम्ही कसा वाचायचा? म्हणून माझ्याकडं मंडणगडच्या काही अंध मुलांनी सांगितलं, तेव्हा आम्ही तो बेलभंडारा ब्रेल लिपीमध्ये आणला आणि त्याला ब्रेल भंडारा असं नाव दिलं. आज हे आपले अंध बांधव रात्री अपरात्री वीज नसली तरी ते वाचू शकतात. मला असं वाटतं या बेलभंडारामध्ये बाबासाहेबांच्या 13व्या पूर्वजापासून त्यांना ज्ञात असलेला त्यांच्या घराण्याचा इतिहास, त्यांच्या घराण्याने शिवचरित्रासहित इतिहासामध्ये दिलेलं योगदान आणि वयाच्या 100व्या वर्षीपर्यंत म्हणजे किमान 4 पिढ्यांच्या सहवासामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं योगदान, पुराव्यानिशी इतिहास कसा मांडावा, पण तो मांडताना तो वृक्ष पद्धतीनं, तो लोकांना कठीण वाटेल अशा पद्धतीनं न मांडता तो लोकांना आपल्या घरातला वाटेल, आपण त्या काळात आहोत असा वाटेल अशा पद्धतीनं जो मांडला, त्या बाबासाहेबांनी लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, संशोधक म्हणून, नाटककार म्हणून जे आयुष्यभर काम केलं त्या सगळ्या कामाचा लेखाजोखा. आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्या घरामध्ये गरीब दरिद्री परिस्थितीतल्या 100हून अधिक मुलांना ठेवून घेतलं, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांचं आयुष्य उभारलं, अशा सगळ्या तपशिलांसहित एक माणूस म्हणून बाबासाहेब कसे होते हे सगळं त्या बेलभंडारामध्ये मांडता आलं. पण मला असं वाटतं की राष्ट्र उभारणीच्या प्रेरणा ज्या शिवचरित्रातून मिळतात ते शिवचरित्र साकारणाऱ्या बाबासाहेबांचं चरित्र हे सुद्धा नव्या काळामध्ये नव्या पिढीला आपलं आयुष्य आणि आपला देश उभारण्याच्या कामी नक्की उपयोगी पडेल, इतकं प्रेरणादायी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला होता. इतिहास कसा बघावा हे बाबासाहेबांकडून कळलं असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना राज ठाकरे बरंच काय काय म्हणालेले होते. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरे हे सतत बाबासाहेबांच्या भेटीला जात असायचे. अनेक वेळेला बाबासाहेबांसोबत त्यांचा जो काही संवाद होत होता, जे काही बोलणं होत होतं, त्याबद्दल ते कायम सांगायचे, बोलायचे. आपण ही सध्या दृश्य पाहतो आहोत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानामधली ही दृश्य आहेत. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय मोठ्या संख्येनं पुणेकर त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी करतायत. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. जाणता राजाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं कार्य त्यांनी घराघरात पोहोचवलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील बाबासाहेबांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत. ही आपण सध्याची थेट दृश्य पाहतो आहोत.
राज ठाकरे हे पुण्यामध्ये काही वेळापूर्वीच दाखल झाले होते आणि आता ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यदर्शनासाठी म्हणून दाखल झालेले आहेत. आपण ही दृश्य पाहतो आहोत. त्यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत. इतरही अनेक नागरिक बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी करतायत. बाबासाहेबांची साहित्य संपदा, त्यांनी केलेलं लेखन, त्यांची दुर्ग भ्रमंती, इतिहासात संशोधन, अनेक अशा गोष्टी ज्या बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभरात केल्या, त्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या तर आहेतच, त्यासोबतच पुढच्या पिढीपर्यंत आता त्या पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम आताच्या या पिढीला करावं लागणार आहे. मात्र बाबासाहेबांच्या जाण्यानं महाराष्ट्र शोकाकुल आहे. जाणता राजाचे 1250हून अधिक प्रयोग फक्त महाराष्ट्रात किंवा देशभरातच नाही तर देशाच्या बाहेर देखील अनेक इतर देशांमध्ये देखील झाले होते. इतिहास, साहित्य, अशा अनेक बाबतीत बाबासाहेबांची जी संपदा आहे, जे त्यांचं लेखन आहे, ते अजरामर आहे. बाबासाहेबांची साहित्य संपदा जर आपण पाहिली तर सावित्री, जळत्या ठिणग्या, उजऱ्याचे मानकरी, राजा शिवछत्रपती, महाराज, शेलारखिंड, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, शनिवारवाड्यातील क्षमादान, शिरंगणाचं सोनं, पुरंदरच्या बुरुजावरून कलावंतिणीचा सज्जा, महाराजांची राजचिन्हे, पुरंदऱ्यांची नौबत, बाबासाहेबांचं जे ललित साहित्य होतं त्यामध्ये देखील अनेक पुस्तकं गाजली. आग्रा कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, पुरंदऱ्यांची नौबत, अनेक नावं यामध्ये घेता येऊ शकतील. आपल्या ओजस्वी वाणीनं शिवचरित्र राज्याच्या, देशभरामधल्या घराघरांमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी पोचवलं.
राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे ते लेखक होते. जाणता राजाचे ते, ज्याला महानाट्य असं संबोधलं जातं, त्याचे ते लेखक दिग्दर्शक होते. बाबासाहेबांनी अनेक ऐतिहासिक विषयांवर ललित लेखन केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव सध्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. 10:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अनेक मान्यवरांनी, अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणि यासोबतच इतरही अनेकांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी होतानाची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई देखील होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. शिवशाहीर शिवचरणी लीन झाला असं म्हणत त्यांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करत बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आपलं दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं इतिहास आणि साहित्य क्षेत्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून देण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. त्यांचं कार्य नेहमीच आठवणीत कायम राहील, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. ध्येयाप्रती समर्पित व्यक्तिमत्व, वेळ आणि शब्दांचे पक्के, सतत राष्ट्र निर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी कठोर परिश्रम, असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि महानाट्यकार पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्राची झालेली अपरिमित हानी कधीही न भरून येणारी आहे. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो, अशा आशयाचं ट्विट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं हे ट्विट आपण आताच पाहिलं.
इतरही अनेक मान्यवरांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा आपली श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी खूप मोठी हानी आहे। पद्मविभूषण बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन अतिशय प्रेरणादायी आणि नवीन ऊर्जा देणारं असं होतं। आपल्या ओघवत्या वाणीनं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत करणाऱ्या बाबासाहेबांचं साहित्य, इतिहास आणि अशा अनेक क्षेत्रात योगदान खूप मोठं आहे। अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करत बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं इतिहास आणि साहित्य क्षेत्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून देण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे। त्यांचं कार्य नेहमीच आठवणीत कायम राहील। अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली। बाबासाहेबांच्या 100वीत पदार्पणानिमित्त अभिष्ट चिंतनाचा योग आला होता। त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं एका युगाचा अंत झालाय असंच म्हणावं लागेल। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकपाल।